आणि याच विषयावरती बोलण्यासाठी आपल्याबरोबर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत आहेत। आपण त्यांच्याशी बोलूयात। राऊत साहेब, स्वागत झी 24 तास मध्ये आपलं। मनसेच्या अध्यक्षांनी म्हणण्यापेक्षा ठाकरे कुटुंबातल्या कुठल्या तरी व्यक्तीने पहिल्यांदाच असा हा निर्णय घेतलाय, आपली प्रतिक्रिया काय आहे पक्ष म्हणून आणि वैयक्तिकही? नाही, या देशामध्ये लोकशाही आहे, लोकशाहीत निवडणुकींना महत्त्व आहे आणि लोकशाही असल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष, त्या पक्षाचे नेते हे त्यांना निवडणूक लढवायचा अधिकार आहे। आपण लोकसभेत पाहिला असेल की जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुका लढवलेल्या आहेत। भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षाने निवडणूक लढवलेली आहे, मुलायमसिंग यादवने निवडणूक लढवलेली आहे, मायावतीने निवडणूक लढवलेली आहे। राजकीय पक्षांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे ना। आणि मला वाटतं की मनसे पक्षाने सुद्धा लोकसभा निवडणूक लढवली महाराष्ट्रामध्ये, खास करून शिवसेनेच्या विरोधामध्ये त्यांनी उमेदवार उभे केले आणि काय निकाल लागला हे आपणही पाहिलंय, संपूर्ण देशाने पाहिलंय। त्याच्यामुळे ताबडतोब या सगळ्या याच्यावरती प्रतिक्रिया द्यावी आणि शिवसेनेने मत व्यक्त करावं, इतका हा विषय आमच्यासाठी गंभीर नाहीये। राऊत साहेब, हा विषय गंभीर नाही आपण म्हणताय, आपण बाळासाहेबांसोबत दीर्घकाळ काम केलेलं आहे, शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या अत्यंत जवळ आपण होतात। खरं तर एक प्रकारे तुलना राज ठाकरे आणि बाळासाहेबांमध्ये केली जाते, पण बाळासाहेबांचा काळ होता, बाळासाहेबांना जे जमू शकतं ते इतरांना जमू शकत नाही, अशी चर्चा यानंतर सुरू झाली की अखेर काळानुसार बदलायला लागतं, फक्त रिमोट कंट्रोलच असा जसा बाळासाहेबांनी हाताळला होता तसा हाताळता येणं आताच्या पिढीतल्या नेत्यांना शक्य नाही असं म्हटलं जातं। उद्धव ठाकरेंची देखील तशीच तयारी आहे की ते देखील या निवडणुकीच्या रिंगणात येतील असं म्हटलं जातं। उद्धव ठाकरे काय करणार ती ही चर्चा करण्याची वेळ नाही, पण बाळासाहेब ठाकरेंचा आपण मगाशी उल्लेख केला, बाळासाहेब ठाकरेंची तुलना कोणाशीही करता येणार नाही। बाळासाहेब ठाकरे होते, हिमालयापेक्षा त्यांची मोठी उंची होती, ती उंची गाठणं कोणालाही शक्य नाही। त्यांचं नेतृत्व, त्यांचं आकलन, त्यांचा अभ्यास आणि त्यांचं महाराष्ट्रावर असलेलं योगदान, त्याची तुलना कोणीही करू शकणार नाही। बाळासाहेब हे एक आणि एकमेव द्वितीय आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।